आज आलेलो आहोत तिरुमाला मल्टी टेक्नॉलॉजीज मध्ये आणि आपल्या सोबत आहेत फाउंडर ओनर ऑफ तिरुमाला मल्टी टेक्नॉलॉजीज मिस्टर ईश्वरजी महाजन सर. नमस्कार सर, कसे आहात? आज आपलं ओकेजन आहे, आपण आलेलो आहोत. तुम्ही बघताय माझ्या मागे SHF 2232 डबल कॉलम मशीनिंग सेंटर. याचं आज आपल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये फर्स्ट टाइम तिरुमाला मल्टी टेक्नॉलॉजी घेऊन आलेले आहेत. SHF 2232 मशीनचं अनविलिंग होत आहे. तर तुम्हाला कसं वाटतंय सर? माझी जी अचिव्हमेंट आहे, मी जे स्वप्न बघितलं होतं की आपण या पद्धतीने काम करूया, या पद्धतीचे काम करण्यासाठी ही मोठी मशीन घेणं आवश्यक होतं आणि याच्याकरता हे काम करण्याकरता आम्हाला पुण्याला जावं लागतं आणि इथं इंडस्ट्री एवढी ग्रोथ होत आहे, त्याच्याकरता ही मशीन माझ्या कंपनीने देणं मला एकदम प्राऊड फील होते. सर, आता आपण मशिनरीचे इन्साइट थोडे जाणून घेऊयात. तर छत्रपती संभाजीनगर मध्ये मशीन इंडस्ट्रीची सध्याची वस्तुस्थिती कशी आहे, तुम्ही याकडे कसं बघतात? सध्या इंडस्ट्रीमध्ये एवढी ग्रोथ चालू आहे. वाळूज MIDC मध्ये जे ऑटोमोबाईल हब होते, अशा मोठमोठ्या मशीन किंवा या फॅसिलिटी ज्या काही आपल्याला पुण्याला जाऊन करावं लागतंय, त्याची फारच गरज आहे. आणि निश्चितच आपल्याला या रेंज मशीन किंवा याच्यापेक्षा पुढच्या पण आहेत, की अशा मशीनची आपल्याला उद्योगासाठी फारच गरज आहे. आणि मी या दृष्टिकोनातून बघतो की पुढं इंडस्ट्रीच्या ग्रोथ करताय ना, तर आमच्यासारखे असे बरेचसे उद्योजक आहेत की त्यांना सुद्धा या मशीनची फारच आवश्यकता आहे. अगदी बरोबर. सर, याला धरूनच माझा पुढचा प्रश्न आहे की मशीन इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात मोठं चॅलेंज काय आहे तुम्हाला असं वाटतं? कुठले बिगेस्ट चॅलेंजेस तुम्ही आतापर्यंत फेस केलेले आहेत? बिगेस्ट चॅलेंज हेच आहे की या ज्या मशीन रेंज आहे किंवा या फॅसिलिटी आपल्या वाळूज MIDC मध्ये कोणाकडे नाहीत आणि ज्यांच्याकडे एक दोन लोकांकडे आहेत, पण ते हे जॉबवर किंवा असले कामं करत नाही. त्याकरता आम्ही तर असं आवाहन करतो की तुम्ही शुभलाईनच्या या मशीन आहेत, मी मीडियम साईजची मशीन घेतली, यांच्यामध्ये भरपूर मोठी रेंज आहे. 8 मीटर मी त्यांच्याकडे बघितली. तर ह्या टाईपच्या मशीन आमच्यासारखे काही उद्योजक लोकांना जर हवं असेल, मी त्यांना सांगू इच्छितो की त्यांनी जरूर या मशीन घ्यावा. दिस इज द परफेक्ट प्लेस. हा, शुभलाईन ऑटोमेशन प्रायव्हेट लिमिटेड. पहिलं असं कोणतं इम्प्रेशन तुमच्यावर पडलं ज्यावेळेस तुम्ही या मशीन बद्दल जाणून घेतलं? ज्यावेळेस मला दुधे साहेब भेटले, त्यांच्याशी मी मशीन बद्दल जाणून घेतलं, तेव्हा त्यांनी जे मला या मशीन बाबतीत ज्या काही गोष्टी समजून सांगितल्या, मी जे बघितल्या आणि त्यांच्या प्लांटला पण व्हिजिट केलं, परंतु कन्स्ट्रक्शन वाईज आणि ॲक्युरेसीसाठी त्यांनी ज्या काही गोष्टी त्याच्यामध्ये इम्प्लिमेंट केलेल्या आहेत, तर त्या मला एवढ्या पॉझिटिव्हली वाटल्यात की मशीन कन्स्ट्रक्शन वाईज तर चांगलीच आहे, ॲक्युरेसी पण आहे. त्यातल्या त्यात कॉस्ट वाईज पण विचार केला तर त्याच्यामध्ये एक्स्ट्रा फॅसिलिटी त्यांनी आम्हाला दिली. त्याचा झेड हा सर्वात मोठा आहे आणि रेल वगैरे जे आहे ते त्यांनी त्याच्यामध्ये 4 रेल ॲड केले, तर व्हायब्रेशन होणार नाही, होत नाही आणि ॲक्युरेसीसाठी एकदम छान मशीन. या सगळ्या गोष्टीचा विचार त्याच्यामुळे मी ही मशीन घेण्यासाठी मी इम्प्रेस झालो आणि ही मशीन घेण्याचं निश्चित केलं आणि शेवटी ही मशीन घेतली. कॉंग्रॅच्युलेशन सर. आणि ऑपरेशन वरती त्याचा इम्पॅक्ट कसा होणार आहे सर, तुम्हाला असं वाटतं? फारच निश्चितच चांगला होणार आहे याच्यात की या रेंजचं काम करण्यासाठी मी तर स्वतःसाठी करणार. आमचे OEM कस्टमर आहेत, बजाज ऑटो आहे, TVS आहे, असे यांचे मोठमोठे जे काही प्रोजेक्ट आहेत ते मी पण करणार आणि आमचे सहकारी मित्र आहेत, उद्योजक आहेत, ते सर्वांसाठी मी या मशीनचा उपयोग करणार. म्हणजे याचं ऑपरेशन सोबत याचा जो इम्पॅक्ट पडणार आहे आणि एक सर्कल वरती सुद्धा याचा एक ग्रेट इम्पॅक्ट जाणार आहे असं तुम्हाला वाटतं? सर, माझा पुढचा प्रश्न तुम्हाला असा आहे की शुभलाईन ऑटोमेशन प्रायव्हेट लिमिटेड सोबत काम करण्याचा तुमचा अनुभव कसा होता, कसा आहे? आमचा शुभलाईन ऑटोमेशन बरोबर काम करण्याचा अनुभव अगदी छान आहे. सरांचं किंवा त्यांच्या टीमचं आम्हाला भरपूर कोऑपरेशन आहे त्यांचं आणि टीम पण छान काम करते त्यांची.
आणि कुठल्याही बाबतीची कंप्लेंट नाही आम्हाला. आणि ठीक आहे, मशीन मोठी आहे. मशीन बनवताना जे काही त्यांनी आमचे बी काही ओपिनियन घेतलेत त्या सर्व ओपिनियनला त्यांनी आम्हाला म्हणजे मदत केली आणि आम्हालाही समजून घेतलं. परंतु मला शुभलाईनसाठी एवढंच सांगू इच्छितो आहे की तुम्ही अशी उत्तरोत्तर तुमची प्रगती करत राहा. आमचा सपोर्ट राहील तुम्हाला. आम्ही असोसिएट राहू तुम्हाला कायमस्वरूपी. आणि सर्वात महत्त्वाचे म्हटले की शुभलाईनला सुद्धा औरंगाबादच्या MIDCमध्ये आम्ही लँड करू दिलं इथं. आणि पहिली मशीन जी काय आहे ती आमच्याकडे तिरुमलामध्ये शुभलाईनने दिली. आणि येणाऱ्या भविष्यामध्ये आम्ही त्यांना भरपूर सपोर्ट करू. थँक्यू सो मच. बरेचसे आता मशीन आल्यापासून जसे इन्स्टॉलेशन चालू होतं सर्वांनी बघून गेले. मी सर्व मित्रांना मी रेफर करणार, जरूर करणार. एकदम छान आणि एवढी अफोर्डेबल मशीन आपल्याला मिळालेली आहे. आणि मी 100% मी सर्वांना मी सांगणार की ही मशीन तुम्ही जरूर घ्या. क्या बात आहे सर, थँक्यू सो मच. थँक्यू. आणि हा तुमचा फीडबॅक खरोखर आमच्यासाठी खूप व्हॅल्युएबल आहे. थँक्यू सो मच आणि विश यू ऑल दी बेस्ट. ओके, थँक्यू. आज सर या ठिकाणी SHF 2232चं या ठिकाणी लॉन्चिंग आहे. आणि तुम्हाला काय वाटतं सर या लॉन्चिंग बद्दल तुमचे काय विचार आहेत? नाही, आता यांच्यामध्ये आता परिपूर्ण सेटअप तयार झालेला आहे. कारण आपल्या संभाजीनगर इंडस्ट्रीमध्ये सर्वात मोठी इंडस्ट्री बजाज ऑटो आहे. ट्रू. बजाज ऑटोचे सर्व हेवी टूल्स मेनली थ्री व्हीलरसाठी लागणारे जे टूल्स असतात ते टूल्स मॅन्युफॅक्चर करण्यासाठी ही मशीन सोयीस्कर आहे आणि त्याचं बेनिफिट नक्कीच तिरुमला इंडस्ट्रीला होणार आहे.